तर मित्रांनो, मिरचीची लागवड करताना नेमकी बेसल डोस कोणता देण्यात यावा? कारण तुम्ही 5 फुटाचं अंतर ठरवलेलं आहे, 1.25 फुटाच्या अंतरावरती लागवड करायचं आहे, आता मल्चिंगसुद्धा आथरायची आहे, तर नेमकी बेसल डोस आपण कोणता द्यावा? तर बेसल डोस देताना मित्रांनो, आपली जमीन जर काळी असेल, भारी असेल, मध्यम असेल तर 10-26-26 तुम्ही देऊ शकता. 10-26-26चा वापर करू शकता किंवा 18-46चा वापर करू शकता. त्याचबरोबर त्यामध्ये पोटॅशची 1 बॅग वापरणं आपल्याला आवश्यक आहे. पोटॅश वापरू शकता, मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता आणि मायक्रोन्यूट्रनमध्ये तुम्ही प्लॅन्टो आहे, रानडेसारखं मायक्रोन्यूट्रंट आहे किंवा इतर मायक्रोन्यूट्रनचे अनेक किट मिळतात मित्रांनो, त्याचा वापर करू शकता. सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर याचा वापर देखील तुम्ही करू शकता मित्रांनो. निमोळी पेंड, जर अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला येत असेल, मर येत असेल तुमच्या जमिनीमध्ये, तर मित्रांनो तुम्ही जे आहे निमोळी पेंडचा, निमोळी खताचा देखील वापर मित्रांनो त्या ठिकाणी बेसल डोसमध्ये करू शकता, जेणेकरून मिरचीवरती सुरुवातीला येणारे काही अटॅक येणार नाही. त्याचबरोबर आपण क्लोरो जे पावडर फॉर्ममध्ये येतं क्लोरोचा वापर करू शकता, रिजंट JRचा वापर करू शकता, जेणेकरून रोपं लागवड केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मर किंवा कीटक आपल्याला रोपांना खाणार नाही. या पद्धतीने आपल्याला एक बेसल डोस बनवायचा आहे आणि तो बेसल डोस बेडवरती टाकून पूर्णपणे मिक्स करायचा आहे मित्रांनो. तर ही माहिती जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. धन्यवाद.